मनोरुग्णालयातील सफाई कामगारांचे किमान वेतनासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू। ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील सफाई कामगार एप्रिल 2008 पासून कार्यरत आहे। सध्याचे लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था या ठेकेदाराने जानेवारी 2019 पासून कामगारांना विशेष भत्त्याची रक्कम अदा केलेली नाहीये। किमान वेतन अधिनियमानुसार मूळ वेतन व विशेष भत्त्याची रक्कम मिळून किमान वेतन ठरतं। दरमहा महिन्यांनी विशेष भत्त्याची रक्कम वाढत असतानाही कामगाराच्या वेतनातून ठेकेदार बेकायदेशीररित्या कापत करतंय। रुग्णालय प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने कामगारांचे लाखो रुपये त्यांनी हडप केलं असल्याने श्रमिक जनता संघ युनियननं दाखल केलेल्या दाव्यात ठाणे औद्योगिक न्यायालयाने किमान वेतन अधिनियमानुसार वेतन अदा करण्याचे आदेश 11 जून 2024 रोजी पारित केले आहेत। परंतु रुग्णालय प्रशासन आणि ठेकेदार विजय कांबळे यांनी कोर्टाचे आदेश देखील गुंडाळून ठेवलेत। सतत मागणी करून देखील रुग्णालय प्रशासन ठिम्मच असल्याने सफाई कामगारांनी 13 ऑगस्ट पासून ठाणे मनोरुग्णालयासमोर साखळी उपोषण सुरू केलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात सफाई कामगारांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत कामगारांना हक्काची किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। एका वर्षाच्या मुदतीसाठी करारनामा असताना किमान वेतन अधिनियमन 1948चं उल्लंघन करून कामगारांची पिळवणूक करणाऱ्या ठेकेदाराला सतत 5 वर्ष मुदतवाढ कोणाच्या आशीर्वादाने मिळते याची सखोल चौकशी करावी अशी मागणी युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी केली आहे। ठाण्याच्या मनोरुग्णालयामध्ये मनोरुग्णांचा उपचार होतो आणि त्यांच्या स्वच्छतेसाठी या हॉस्पिटलच्या स्वच्छतेसाठी 90 सफाई कामगार कंत्राटी कामगारांना नेमलेलं आहे कंत्राटदारामार्फत। यापूर्वी 180 कायम कर्मचारी सफाई कर्मचारी होते, तर या 90 कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे पगार दिला जात नाही, वेळेवर पगार दिला जात नाही। आता जो पगार आहे तो 5300 रुपये बेसिक आहे आणि आता जुलै महिन्यापासूनचा जो डीए आहे तो 8009 आहे। आता एवढा पगार असताना सुद्धा यांना फक्त 5850 रुपये दिला 8550 रुपये दिले जातात। तर ही जी तफावत आहे ही गेले 5 वर्षाची आहे। 5 वर्ष थकीत आहे हे वेतन आणि कामगारांना कोणताही सोयी सुविधा दिल्या जात नाही। आता स्वच्छतेच्या बाबतीत सफाई कामगारांसाठी केंद्र सरकारने स्वच्छतेसाठी आरोग्यासाठी त्यांना किट्स दिलेत, पण इथे काही सुरक्षेची साधनं नाही। गणवेश सुद्धा आम्ही लढून 5 वर्षात एकदा दिलाय। त्यामुळे ह्या कामगारांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे। किमान वेतन वेळेवर दिला जात नाही। किमान वेतन हे कायद्याने मॅन्डेटरी आहे, बंधनकारक आहे आणि जर ठेकेदारांनी दिलं नसेल तर मूल मालक जो आहे महाराष्ट्र शासन किंवा रुग्णालय प्रशासन त्यांनी द्यायला पाहिजे अशी कायद्यात कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट मध्ये तरतूद आहे। त्याचाही अंमल हे करत नाही। आता गेल्या जूनमध्ये 11 जूनला इंडस्ट्रियल कोर्ट ठाणे यांनी ऑर्डर केलेली आहे की किमान वेतन प्रमाणे यांना पगार द्या। त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत ह्या प्रशासनाने केलेली नाही, ठेकेदाराने केलेली नाही। तसाच राजवीर चव्हाण यांना कामावरून कमी केले तेव्हा आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टातून सुद्धा आदेश मिळाले की त्याला ताबडतोब कामावर घ्या। 4 महिने झाले त्याचाही पालन हे करत नाही। आता आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मध्ये गेलेलो आहे, त्यामुळे ह्यांना कामावर तर घ्यावंच लागेल। पण हे इतका अन्याय करतायत सफाई कामगार म्हणून, आणि खास करून मला सांगायचं आहे की सफाई कामगार हे सर्व दलित, शोषित, पीडित, मागासवर्गीय समाजाचे आहेत आणि यांच्यावर जो अन्याय होतोय हा फक्त आर्थिक अन्याय नाही तर हा सामाजिक अन्याय सुद्धा आहे। याचा भान आमच्या राज्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्र शासनाने करायला पाहिजे। म्हणजे ठाणेकर नागरिकांना म्हणेल की तुमच्या कराचे पैसे जे सरकारकडे जातात त्याच्यातून हे सगळं होत असतं। कायम कर्मचाऱ्यांसाठी 7वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग हे होत आहे, परंतु 2011 नंतर किमान वेतनाच्या बेसिक मध्ये सरकारने एकही पैसा वाढवलेला नाही। 5300 हे मूळ वेतन हे म्हणणे अमानवीय आहे। त्याच्यामध्ये दर 5 वर्षांनी सरकारने वाढ करायला पाहिजे होती त्याचा विश्लेषण करून, परंतु तेही केलेलं नाहीये। परंतु जे आहे ते सुद्धा दिलं जात नाहीये, म्हणून आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। आमचे 4 कर्मचारी आज साखळी उपोषणावर बसलेले आहेत। 24 तास ते बसतील, त्यानंतर पुढच्या 24 तास दुसरे कर्मचारी बसतील, असं सातत्याने आम्ही चालवणार आहोत। आणि मेंटल हॉस्पिटलचा
कुठल्याही साफसफाईच्या कामावर किंवा रुग्णांच्या आरोग्याला धोका होईल यासाठी आम्ही काम चालू ठेवलेलं आहे. काळ्या फिती लावून लोक काम करतायत. आमच्या मागण्या शासनाने मान्य करावा एवढंच आमच्या या ठिकाणी मागणी. कोर्टाने आमचं केमन वर्तन वाढून द्यायची ऑर्डर दिली आहे. तर 2 महिने झाले वाढून झाली, ऑर्डर देऊन झाली, पण तरी सुद्धा प्रशासन त्याच्यावरती काहीच ऑप्शन घेत नाही, काय त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत नाही. आम्हाला जो हाय मूळ पगार तोच देतात. 8,500 मध्ये आता घरं चालतात का कोणाची? तरी सुद्धा आम्हाला तोच पेमेंट. आम्ही किती वेळा झाले, आमच्या सरांनी पण किती वेळा आमच्यासाठी खूप खूप कोशिश केल्या, पण प्रशासन लक्षच देत नाही आमच्याकडे. काय वाटतं वारंवार या पद्धतीने दर वाढ होते, अनेक पद्धतीने सामोरं जावं लागतो. घरकामध्ये कशा पद्धतीने पैशांचे सर आमचं ह्याच्यात घर चालतच नाहीये. आम्ही खूप पीडित बाळांचं आहे. किती वेळा सांगून आम्ही वैतागलो आता, पण तरी सुद्धा ती लोक आमच्याकडे लक्ष देत नाही. आता जागोजागी महागाई वाढत चालली, हर एक गोष्टीवर महागाई वाढली, हा विचार करतच नाहीये इथं. आणि काय उलट बोलायला आम्ही गेलो पेमेंटसाठी, जेव्हा आम्ही पेमेंट मागायला जातो तेव्हा ती लोक बोलतात हा ठीक आहे बघतो करतो, असं करून आम्हाला मागं पाठवण्यात येतो. राज्य सरकारने कशा प्रकारे हस्तक्षेप करावा आणि तुमचं जे पगार जे थकबाकी आहे ते कशा पद्धतीने काढून द्यावं? आता जी थकबाकी आहे ती त्या लोकांनी हिशोब करून आमची जी आहे ती देऊन टाकावी आणि सरकारने आमचं सगळीकडे बघावं की आम्हाला किती त्रास होतो. आमच्या पेमेंटने 8,500 मध्ये हा पगार नाही की आम्ही पुढच्या महिन्यात चालू शकतो. जसा पगार येतो तसा संपतो. मग त्यांनी आमचा विचार करून आमचा पगार वाढून द्यावा आणि जो आमचा हिशोब बाकी येतो त्यांनी द्यावा.